हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण इंग्लिश मीडियमचे जे रसग्रहण आहेत, जे सगळ्या पोयम आहेत, त्या पोयमचे आपण वन शॉट म्हणजे रसग्रहण जे आहे तुमचं 8 मार्काचं. ओके, त्या सगळ्या पोयमचं मी रसग्रहण आज घेऊन आलेले आहेत. त्यासाठी जे पण चॅनलला नवीन आहेत, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर तुमची 8 मार्काची जी रसग्रहणाची कृती आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला 8 पोयम आहेत. पहा, तू बुद्धी दे रे, अंकिला मी दास तुझा, योगी सर्व काळ सुखदाता, औक्षण, रंग मजेचे, रंग उदयाचे, 2 दिवस, हिरवगार झाडासारखं, स्वप्न करू साकार. ओके, अशा ज्या तुमच्या पोयम आहेत त्या पोयम आज आपण कव्हर करणार आहोत एक वन शॉट मध्ये. तर याची सविस्तर जर गुण विभागणी आपण पाहिलं, वेटेज जर पाहिलं, 8 मार्काचं तुमचं म्हणजे रसग्रहण आहे. तर त्यामध्ये कवी कवयित्रीचं नाव असेल ते कंपल्सरी तुम्हाला आहे 1 मार्कासाठी. विषय कंपल्सरी असतो 1 मार्कासाठी. ओके, 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा, त्याला 2 मार्क असतात. सिर्फ मिनिंग लिखना होता है. कवितेतून मिळणारा संदेश, ओके, जो पण कवितेतून आपल्याला संदेश भेटतोय ते लिहा, त्याला 2 मार्क आहे. कविता आवडली किंवा न आवडली तुमच्या भाषेत लिहावं लागेल, तर त्याला 2 मार्क आहेत. आणि प्रस्तुत शब्दांचे अर्थ, जो हार्डवर्ड मिनिंग आपण म्हणू, तर ते 2 मार्कासाठी. अशा प्रकारे तुमचं सविस्तर असं गुण विभागणी हे रसग्रहणासाठी असणार आहे. ओके, एकूण 10 पैकी तुम्हाला 8 विचारले जाणार. ओके, तर 8 मार्काचं हे कृती आहे. तर तू बुद्धी दे ही जी कविता आहे त्याचे प्रस्तुत कवितेचे कवी आहेत साने गुरुजी. ओके, तर त्यांना पांडुरंग सदाशिव साने असंही म्हणतात. प्रस्तुत कवितेचा विषय आहे ही एक वैश्विक प्रार्थना आहे. यात कवीने ईश्वराकडे स्वतःसाठी काही न मागता एक मानवाच्या कल्याणासाठी किंवा संमती किंवा सत्य आणि सत्कर्माची मागणी केलेली आहे. ओके, यामध्ये जे हार्डवर्ड मिनिंग आपण म्हणू अर्थ, तर सन्मार्ग, सत्याचा रस्ता, सन्मती, चांगली बुद्धी, भयशून्य, भीती नसलेले किंवा तिमिरातून, अंधारातून, हे थोडेसे महत्वाचे शब्दार्थ हे लर्न करून ठेवा, यातून येऊ शकतात. मग ही जी कविता आहे त्यातून काय आपल्याला संदेश भेटत आहे? ओके, तर माणसाने संकटात घाबरून न जाता सत्याची साथ द्यावी, दीनदुबळ्यांची सेवा करणे हा खरा धर्म मानून सर्वांना सोबत घेऊन प्रगती करावी, हा संदेश या कवितेतून आपल्याला भेटत आहे. पहा, ओके, नंतर भाषिक वैशिष्ट्य म्हणजे थोडासा ग्रामर आपण लिहू शकतो यामध्ये, किंवा कवितेची भाषा नेमकी कोणती आहे ते लिहू शकतो. तर ही कविता प्रार्थना स्वरूपात असल्याने त्यात अत्यंत आर्तता आणि भक्ती आहे. ओके, कवितेची जी ओळ किंवा भाषा आहे ती साधी आहे, सरळ आहे, ओके, ओघवती आहे किंवा समजणारी अशी आहे. शब्दरचना पण नादयुक्त आहे आणि त्यामुळे ही कविता समूहाने गात आहे, म्हणजे ग्रुप में ये कविता हम बोल रहे हैं. ओके, कवितेतून काय म्हणजे व्यक्त काय विचार काय व्यक्त होतो, तर केवळ स्वतःच्या सुखाचा विचार न करता विश्व कल्याणाचा विचार करा. सत्याच्या मार्गावर चालताना कधीही संकटे आली तर ईश्वराकडे ते सोसण्याचं सामर्थ्य मागा, हा उदात्त विचार या कवितेत मांडलेला आहे. 2 ओळीमध्ये फक्त विचार लिहायचा, 2 मार्क आहे. कवितेतील दिलेल्या ओळींचा अर्थ, आता इथं कोणतीही ओळ तुम्हाला परीक्षेत येऊ शकते. ओके, तर जे जे जगी जगते तया दे धैर्य दे सामर्थ्य दे, अशी तुम्हाला ओळ दिलेली आहे. ओके, महत्वाच्या ओळी मी यामध्ये घेतलेल्या आहेत पूर्ण वन शॉट मध्ये, तर तुम्ही तेही केलं तरी तुम्हाला एक समजेल आणि कविता पाठ करण्याची गरज नाही. ओके, तर अर्थ आहे या जगात जे जे जीव जगण्यासाठी संघर्ष करत आहे त्या सर्वांना संकटाशी लढण्याचं धैर्य आणि शक्ती हे ईश्वरा तू दे किंवा प्रदान कर. ओके, असं यामध्ये अर्थ म्हणजे या ओळीचा निघेल. आता प्रस्तुत कविता आवडण्याचे कारण, तर मी सारखं म्हणते की कविता आवडली हेच लिहायचं आहे. ही कविता मला खूप आवडते कारण ती आपल्याला निस्वार्थी व्हायला शिकवत आहे. जीवनात जेव्हा कधी आपण खचून जातो तेव्हा ही प्रार्थना आपल्याला पुन्हा उभं राहण्याची, एक सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा ही देत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक करावं लागेल. आता सेकंड जी तुमची पोयम आहे किंवा आपण संतवाणी म्हणू, अंकिला मी दास तुझा, तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा संत आपण म्हणू संत नामदेव. ओके, विषय जो इसमें सब्जेक्ट है या तो विषय क्या है, या अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून, म्हणजे दृष्टांत मतलब एक्झाम्पल, उदाहरणे, ते परमेश्वराकडे म्हणजे विठ्ठलाकडे मातेच्या प्रेमाची आणि कृपेची याचना केलेली आहे. ओके, यातून काही शब्दार्थ तुम्ही करून जायचे आहेत. अंकिला म्हणजे अंकित झालेला किंवा शरण आलेला, धावे म्हणजे धावून जाणे, काज म्हणजे काम, कनवाळू म्हणजे दयाळू, असे काही शब्दार्थ असे तुम्हाला 2 मार्कासाठी येतात. तर या कवितेतून संदेश काय भेटणार, तर ज्याप्रमाणे एक आई आपल्या बाळाच्या रक्षणासाठी धावून जाते, तसाच परमेश्वर आपल्या भक्ताच्या हाकेला
ओके, तो धावून जातो आणि ईश्वराजवळ अढळ श्रद्धा ठेवावी हा संदेश, ईश्वरावर एक श्रद्धा ठेवावी हा संदेश आपल्याला या संतवाणीतून भेटत आहे. आता भाषिक वैशिष्ट्य म्हणजे ही सिंपल अशी अभंग रचना आहे. अभंग छंद असं लिहा, हे अभंग आहे. संत नामदेवांनी यामध्ये आई बाळ, पक्षीण पिल्लू, गाय वासरू, हरिण पाडस असे घरगुती उदाहरण, दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल्स हे वापरल्यामुळं भाषा अतिशय एकदम प्रेमळ वाटते, जिव्हाळ्याची अशी आपल्याला भाषा यामध्ये वाटत आहे. आणि भक्तीचा आणि वात्सल्याचा रस म्हणजे प्रेमाचा रस यामध्ये आपल्याला जाणवत आहे. तर हे थोडंसं भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार, भक्त आणि परमेश्वर यांच्यातील नाते हे आई आणि मुलासारखं आहे. पहा, भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा परमेश्वर कधीही लांब राहत नाही, तो मातेच्या मायेने धावून येतो आणि हाच विचार यामध्ये मांडलेला आहे. तर तुम्हाला या ज्या 8 म्हणजे जे मी दिलेले आहेत 8 पॉइंट्स, त्यातून तुम्हाला म्हणजे 2-2 मार्काचे 3 आणि सिंपल 1-1 मार्काचे जो पहिले 2 पॉइंट ते कंपल्सरी करायचे आहेत. ओके, नेक्स्ट कवितेत दिलेल्या ओळींचा अर्थ. ओके, अर्थ मतलब मोस्टली मतलब यही लाइन का थोड़ा सा करके जाना है. अग्नि माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. तर इसका मीनिंग, जर बाळ चुकून अग्नीकडे पडले, अग्नीत पडले तर त्याची दयाळू आई त्याला वाचवण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता ती धावून जाते. त्याप्रमाणे हे देवा तू माझ्यासाठी धावून ये. सिंपल असं त्या ओळीचा अर्थ आहे. प्रस्तुत कविता आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडते कारण यात जे उदाहरणे वापरलेली आहेत ते आपल्या रोजच्या जीवनातली आहे, सिंपल आहे. ईश्वराचे आणि भक्ताचे नाते इतकं प्रेमळ आहे, असं म्हणजे प्रेमळ असं होऊ शकतं हे वाचून मला मनाला खूप आनंद झाला. ओके, तर या पोयम किंवा या संतवाणीमधून तुम्ही असं लिहू शकता. नेक्स्टची संतवाणी किंवा नेक्स्ट जे आहे, योगी सर्व काळ सुखदाता. तर संत एकनाथ यांनी ते लिहिलेलं आहे. याचा विषय आहे, जो योगी पुरुष आहे, योगी पुरुष आणि पाणी याची तुलना, योगी पुरुष आणि पाणी याची तुलना, योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून किंवा उदाहरणातून यामध्ये दाखवलेला आहे. हा या म्हणजे संतवाणीचा किंवा या पोयमचा विषय आहे. मीनिंग, स्वय म्हणजे बाहेरून, अध्यात्मविद्या म्हणजे आत्मज्ञान, नॉलेज ऑफ सेल्फ, उदक म्हणजे पाणी, निजज्ञान म्हणजे स्वतःचे ज्ञान आणि तृषित म्हणजे तहानलेला. ये थोडासा वर्ड्स आपको करके जाना है. ओके, नंतर या कवितेतून काय संदेश भेटतो, तर माणसाने आपले अंतर्मन शुद्ध करावे आणि योगी पुरुषाप्रमाणे सर्वांना सुख देणारा, मृदू स्वभावाचा आणि आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न हे माणसाने करावा, असा या संदेश यातून आपल्याला भेटत आहे. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये अभंग आहे, ओवी या छंदातून घेतलेला आहे. भाषा सिंपल, साधी, सोपी, रसाळ आहे. ओके, रसस्वाद घेण्यासारखी आहे. आणि योगी आणि पाणी यांच्यामध्ये जो फरक दाखवलेला आहे त्यांनी, ते एकदम अत्यंत म्हणजे त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेलं आहे आणि सुबोध उदाहरणे आपल्याला त्यामध्ये दिलेली आहेत, योग्य अशी उदाहरणे त्यामध्ये दिलेली आहेत. आणि कवितेत या शांत रस आहे. पहा, भक्ती रसाचा यामध्ये प्रत्यय आहे. ओके, तर हे तुम्ही थोडंसं लिहू शकता. आता यातून विचार काय व्यक्त होत आहे, तर पाणी केवळ शरीराची बाह्य शुद्धी करते आणि क्षणिक तहान भागवते. म्हणजे पाणी फक्त आपण तहानलेलो असतो तेव्हा तात्पुरती आपली तहान भागवते, परंतु योगी पुरुष माणसाचे मन आतून बाहेरून शुद्ध करत असतो. पहा, ओके, आणि त्याला अक्षय म्हणजे कायमचं सुख देतो. हा विचार यामध्ये मांडलेला आहे. अत्यंत इम्पॉर्टंट 2 लाईन मध्ये असं सिंपल असं लिहायचं. ओळीचा अर्थ मध्ये, उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. ही जर तुम्हाला ओळ आली तर ओळ कोणती पण येऊ शकते. ओके, तर अर्थ बाकी सगळा मॅटर सेम राहील. ओके, फक्त कवितेची ओळ वेगळी आली तर त्याचं तुमचं मिनिंग तुम्ही लिहावं लागेल वेगळं. तर पाणी प्यायल्याने तहानलेला माणूस केवळ त्या क्षणापुरता सुखी असतो, पण योगी पुरुष आपल्याला ज्ञानाने माणसाला सर्व काळासाठी किंवा कायमचं तो सुख देणारा हा योगी पुरुष असतो, असा त्या ओळीचा अर्थ आहे. आता प्रस्तुत कविता आवडण्याची कारण, तर ही कविता मला आवडते कारण यात अतिशय सुंदर तुलना केलेली आहे आणि पाणी आणि योगी यांच्यातील सूक्ष्म फरक, असा बारीक असा फरक लेखकाने आपल्याला छान पद्धतीने यामध्ये समजवलेला आहे आणि तो एकदम मनाला पटणारा असा संदेश तो आहे. ओके, आता पोयम आहे औक्षण. तर याचे कवी कवयित्री इंदिरा संत. विषय आहे जो सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकाप्रती एक कृतज्ञता ओके व्यक्त करण्यासाठी सामान्य जनतेने किंवा बहिणीने
केलेलं भावपूर्ण औक्षण, औक्षण याने ओवाळणं. ओके, औक्षण या कवितेमध्ये आपल्याला दिसत आहे, हा विषय आहे. मग याचा औक्षणचा अर्थ आहे ओवाळणे, द्रव्य म्हणजे पैसा किंवा धन, शिरा म्हणजे नसा, बंबाल म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा प्रखर, आणि अक्षय म्हणजे कधीही न संपणार. ओके, मग या कवितेतून आपल्याला संदेश काय भेटत आहे, तर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. ओके, आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत कारण सीमेवर सैनिक अहोरात्र कष्ट करत आहेत आणि ते आपल्यासाठी लढत आहेत. तर त्यांच्या या त्यागाचा आदर करावा, हा आपल्याला या कवितेतून संदेश हा भेटत आहे. पहा नेक्स्ट, प्रस्तुत कवितेमधले जे भाषिक वैशिष्ट्य म्हणजे ही कविता अष्टाक्षरी छंदात असून तिची लय अतिशय सुंदर आहे. अत्यंत साध्या आणि घरगुती शब्दांचा यामध्ये वापर केलेला आहे. ओके, कवितेतील भावना थेट हृदयाला भेटते. सैनिकाचं शौर्य आणि सामान्य माणसाची व्याकुळता, ओके, याने की प्रेम, सैनिकाविषयी प्रेम यांचा सुरेख असा संगम आपल्याला या कवितेत दिसून येतो. तर हे भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहू शकता. व्यक्त होणारा विचार, आपल्याकडे तुला देण्यासाठी धनदौलत तर नाही किंवा तुझ्या शौर्याचं कौतुक करण्यासाठी आमच्या शब्दात तितकी ताकद नाही, पण आमच्या डोळ्यातील अश्रू, ओके, त्या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही तुझे औक्षण करतो म्हणजे ओवाळतो. हा कृतज्ञतेचा विचार यामध्ये मांडलेला आहे औक्षण या पोयम मध्ये. आता जर ओळीचा सरळ अर्थ मध्ये, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, तर हे सैनिका तुला ओवाळताना माझ्याकडे देण्यासाठी मुठीत पैसा नाही, द्रव्य मतलब पैसा, मुठीत पैसा नाही, ती तुझ्यासारखे बलिदान देण्यासाठी माझ्या नसांमध्ये शौर्याचं रक्त नाही, मी एक सामान्य आणि दीनदुबळी व्यक्ती आहे, असा या ओळीचा अर्थ येतो. मोस्ट इंपॉर्टंट जो अच्छे लाइन है ना, उसका ही मीनिंग मैंने यहाँ पे लिया है जो आ सकते है. प्रस्तुत कविता आवडण्याची कारण, ही कविता मला खूप आवडते कारण ती वाचताना सैनिकाबद्दलचा अभिमान आणि डोळ्यात जे पाणी येतं, एका सामान्य माणसाची भक्ती किंवा सैनिकासाठी कशी असते हे यामध्ये प्रभावीपणे दाखवलेलं आहे. त्यामुळे ही कविता मला खूप आवडते असं आपण लिहू शकतो. रंग मजेचे, रंग उदयाचे, तर प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री अंजली कुलकर्णी. प्रस्तुत कवितेचा विषय, जागतिकीकरणाच्या आणि संगणकाच्या युगात निसर्गाची सोबत सोडू नका. तर निसर्ग आणि जे तंत्रज्ञान आहे त्याची सांगड घालून एक समृद्ध असं भविष्य घडव, हा या कवितेचा विषय आहे. बस अशा दोन लाईन मध्ये तुम्ही ही कृती करणार, आउट ऑफ मार्क भेटणार. 7.5 तो कंपल्सरी, मतलब मिल जाएगा जो ऐसे आप लिखते हो. 7 या तो 7.5, 8 में से. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ, उद्याचे म्हणजे भविष्याचे, ओके, पखरण म्हणजे भविष्याचे किंवा फुलाफळांचे असं आपण म्हणू शकतो. पखरण म्हणजे विपुल प्रमाणात फुले फळे असणे, गर्द म्हणजे दाट, दौलत म्हणजे संपत्ती, आभाळ म्हणजे आकाश. आता या कवितेतून रंग मजेचे, रंग उदयाचे या कवितेतून आपल्याला संदेश काय बरं भेटत आहे, जर आपण निसर्गाचे रक्षण केले, झाडे लावली, तरच आपल्याला भविष्यात सुख समृद्धी मिळेल. आणि संगणक युगात प्रगती करताना पर्यावरणाचं भान ठेवा, हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळत आहे. ओके, आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये जर पाहिलं, या कवितेत यमक यानी की राईम आपण म्हणू तर यमक अलंकार, ओके, वापरल्यामुळे ती वाचताना खूप लयबद्ध वाटते. ओके, म्हणजे छान वाटते. कवयित्रीने निसर्गाचं वर्णन करण्यासाठी हिरवे हिरवे सारखे रंगाचे शब्द वापरल्यामुळे डोळ्यासमोर एक चित्र असं आपल्याला हिरवं हिरवं उभं राहतं. आणि ही कविता आधुनिक विचारांची मांडणी करणारी आणि एक मोटिवेट करणारी किंवा प्रेरणादायी अशी ही पोयम आहे. ओके, आता या कवितेतून काय विचार व्यक्त होतो, तर केवळ यंत्रावर अवलंबून असं राहून चालणार नाही, तर जमिनीशी असलेलं आपलं जे नातं आहे ते जपलं गेलं पाहिजे. मातीतून धनधान्य किंवा म्हणजे धनधान्य पिकवण्यासाठी निसर्गाची जपणूक करा, ते आवश्यक आहे, हा विचार म्हणजे ओव्हरऑल निसर्गाची जपणूक करा हा विचार या कवितेतून मांडलेला आहे. ओके, आता सरळ अर्थामध्ये फुलाफळांची पखरण बघता हिरवे हिरवे रंग उदयाचे, तर जेव्हा याचं मिनिंग, जेव्हा आपण सगळीकडे झाडे लावू तेव्हा निसर्ग आपल्याला फुले आणि फळांची देणगी देईल. ओके, तो हमें समज में आ रहा है, जहाँ मतलब सगळीकडे आपण जेव्हा झाडे वगैरे लावू तेव्हा आपल्याला त्यांच्याकडून फुले फळे असं भेटणार. हे हिरवे हिरवे निसर्ग रूपच आपल्या उज्ज्वल भविष्याचं प्रतीक आहे, हे या ओळींचा अर्थ होईल. आता ही कविता का आवडली, कविता आवडण्याचं काय रिझन आहे, ही कविता मला
आवडते कारण भविष्याबद्दल एक आशावादी आहे. तंत्रज्ञान आणि निसर्ग हे एकमेकांचे शत्रू नसून मित्र आहेत, हे या कवितेतून खूप सुंदर रीतीने समजवलेलं आहे पहा. ओके, नेक्स्ट जी पोयम आहे तुमची 2 दिवस. ओके, ही पण पोयम अतिशय सुंदर अशी आहे. तर नारायण सुर्वे यांची ही पोयम आहे. तर कामगार विषय काय आहे या कवितेचा? कामगार किंवा कष्टकरी माणसांच्या आयुष्यातील जो संघर्ष आहे आणि पोटाची खळगी आहे ते भरण्यासाठी आयुष्य खर्च होत असल्याचे वास्तव चित्र यामध्ये कवितेमध्ये मांडलेलं आहे. आता यामध्ये मिनिंग, भाकरीचं चंद्र म्हणजे भूक आणि अन्नाची गरज, अन्न अश्रू म्हणजे डोळ्यातील पाणी किंवा दुःख, दुनिया म्हणजे जग, हात म्हणजे हात, कर्तृत्व किंवा श्रम, असं आपण लिहू शकतो. आता या 2 दिवस या पोयम मधून आपल्याला काय संदेश भेटत आहे? आयुष्य दुःखात गेलं तरी खचून न जाता अनुभवाच्या शाळेत शिकून जगावं, संकटाशी सामना करत माणुसकी टिकून ठेवावी, हा संदेश आपल्याला 2 दिवस या कवितेतून भेटत आहे. भाषिक वैशिष्ट्य, या कवितेची भाषा सामान्यच्या म्हणजे बोली भाषा सारखी आहे, सिंपल लँग्वेज आणि ओघवती आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली म्हणजे यासारखे प्रभावी रूपक ओके हे कवीने वापरलेलं आहे पहा. कवीने अत्यंत म्हणजे वास्तववादी जो रियल है, रियलिटी यहाँ पे बताई गई है आणि विदारक शैलीत कामगारांचं जगणं, कामगार कसे जगत आहेत ते आपल्याला या कवितेतून दिसत आहे. या कवितेतून विचार काय व्यक्त होत आहे? तर माणसाचे संपूर्ण आयुष्य हे केवळ 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात म्हणजे वेटिंग म्हणजे प्रतीक्षेतच संपते. तरीही दुःखाला हसत मुखाने सामोरे जाण्याचा विचार ओके कवीने इथं मांडलेला आहे. ओके, कितीही दुःख आलं तरी आपण त्याला एक हसत जाऊन त्याचं सामोरं करावं असं कवीला वाटतंय. आता ओळ जर आपण पाहिली, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले म्हणजे माणसाचे अर्ध आयुष्य सुखाची वाट पाहण्यात संपत आहे आणि उरलेलं जे अर्ध आयुष्य आहे ते दुःखाचा सामना करण्यात खर्च होत आहे, असा या ओळीचा सिंपल असा अर्थ होतो पहा. प्रस्तुत कविता आवडण्याची कारणे, ही कविता मला खूप आवडते कारण जीवनाचे कठोर सत्य या कवितेमध्ये दाखवलेले आहे आणि कवीने दुःखाचं भांडवल न करता त्या दुःखालाच आपली शक्ती कसं मानायचं हे या कवितेतून आपल्याला शिकवण भेटत आहे. नंतरची पोयम आहे हिरवगार झाडासारखं. प्रस्तुत कवितेचे कवी जॉर्ज लोपिस. तुम्हाला सगळ्या कवीचे कवी आणि कवयित्री पाठ असलं पाहिजे आणि विषय, त्याला ऑप्शन नाही. ओके, नंतर 3, 4, 5, 6, 7, 8 यहाँ पे ऑप्शन है. यहाँ पे मतलब आपको जो अटेम्प्ट करना है कर सकते हो, लेकिन पहला और सेकंड जो है वहां पे ऑप्शन नहीं है. तर आता हिरवगार झाडासारखं जॉर्ज लोपिस हे त्याचे कवी आहेत. तर विषय आहे झाडाची सहनशीलता, दातृत्व आणि कठीण प्रसंगात पण हिरवगार कसं राहायचं, प्रसन्न कसं राहायचं, ती वृत्ती माणसाने स्वतःच्या अंगी आणावी, हा या कवितेचा मुख्य विषय आहे. ओके, अर्थ झाडासारखं म्हणजे वृक्षाप्रमाणे, हिरवगार म्हणजे चैतन्यमय किंवा टवटवीत, संयम म्हणजे धीर धरणं, मुसाफिर म्हणजे प्रवासी. ओके, असे काही अर्थ येतील तर करून जावा. मिळणारा संदेश, झाडाप्रमाणे परोपकारी व्हा. ओके, संकटात डगमगून न जाता मुळाशी घट्ट धरून राहावं आणि आयुष्यात नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहावं, हा संदेश आपल्याला या कवितेतून भेटत आहे. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये ही कविता मुक्त छंद प्रकारातील आहे. हे असे पाठ करा, कोणता छंद आहे वगैरे काय, तर ही मुक्त छंद प्रकारातील आहे, ती अधिक प्रभावी वाटते. ओके, आणि कवीने झाडाचं मानवीकरण केलेलं आहे, ज्यामुळे झाड आपलं मित्र वाटतो आपल्याला. आणि सध्या आपण उपदेशात्मक भाषेमुळे कवितेचा आशय आपण मनावर किंवा खोलवर हा ठसत आहे आपल्या. ओके, आता कवितेतून व्यक्त होणारा विचार काय आहे, तर माणसाने पण काय केलं पाहिजे, झाडासारखं सहनशील झालं पाहिजे. पहा, पानगळ झालं तरी झाड पुन्हा नवीन पालवी फुटण्याची वाट पाहतं. ओके, तसंच एक आशावादी वृत्ती माणसाने आपल्या आयुष्यात ठेवावी. ओके, काही वाईट संकट आले तरी कधी ना कधी अजून चांगलं होईल या आशेनं आपण राहावं. ओके, तर माणसाने आपल्या आयुष्यात ठेवावी असं म्हणजे वृत्ती, आणि हा विचार या कवितेत मांडलेला आहे. सरळ अर्थमध्ये झाड असते मुसाफिरासारखे.
ओके, कुऱ्हाड चालवणाऱ्यासाठीही, म्हणजे झाड हे भेदभाव करत नाही. ते सावली शोधणाऱ्याला म्हणजे प्रवासाला जसा आसरा देतो ना, जसं ते स्वतःवर जेव्हा लोक झाडतोड म्हणजे झाडं वगैरे तोडतात, त्या लोकांना पण तो तेवढंच म्हणजे जीव लावतो. म्हणजे तसे स्वतःवर वार करणाऱ्या लाकूड तोड्यालाही तो सावलीच देतो. ओके, असा त्या म्हणजे ह्या ओळीचा अर्थ आहे आणि ही इम्पॉर्टंट ओळ आहे. हा येऊ शकते. झाड असते मुसाफिरासारखी कुऱ्हाड चालवणाऱ्यासाठीही. ओके, झाड हे भेदभाव करत नाही. ते सावली शोधणाऱ्याला, प्रवाशाला जरा आसरा देते, जसा आसरा देते ना, तसंच स्वतःवर जो वार करतो, झाडावर जो वार करणारा असतो, त्याला पण, लाकूड तोड्याला पण तो सावलीच देतो. ओके, आता कविता म्हणजे आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडते कारण ती निसर्गातून जगण्याची कला शिकवत आहे आणि झाडासारखे व्हा हा साधा सिंपल असा विचार आपल्याला यातून दिसतोय आणि आयुष्यातील अनेक समस्यावर एक सकारात्मक उत्तर आपल्याला यातून मिळत आहे. ओके, नेक्स्ट पोयम आहे तुमची स्वप्न करू साकार, किशोर फाटक यांची. ओके, आणि यांचा विषय आहे देशाच्या समृद्धीसाठी शेती आणि उद्योग या क्षेत्रात कष्ट करून नव्या युगाचं स्वप्न आपण प्रत्यक्षात आणणं, हा या कवितेचा विषय आहे. पहा. ओके, अर्थमध्ये साकार म्हणजे प्रत्यक्षात आणणं, दौलत म्हणजे संपत्ती, घाम म्हणजे कष्ट, मेहनत आणि मंगल म्हणजे पवित्र, ललकार म्हणजे घोषणा किंवा गर्जना, असे काही वर्ड्स करून जावा. ओके, मिळणारा संदेश एकजुटीने आणि कष्टाने देशाचं नशीब बदलता येतो. पहा, भेदभाव विसरून ओके, समप्रतिष्ठा, श्रम आणि प्रतिष्ठा जोपासली तरच भारत देश आपला समृद्ध होईल, हा संदेश आपल्याला या कवितेतून भेटत आहे. तर याचं जर आपण भाषिक वैशिष्ट्य पाहिले, ही कविता देशभक्तीपर आहे आणि प्रेरणादायी आहे. कवितेमध्ये श्रम आणि विशालता हे दर्शवणारे शब्द वापरल्यामुळं ओघवतापणा जाणवतो आणि नादयुक्त शब्दरचनेमुळे ही कविता समूहाने गाताना, जब ग्रुप में हम ये सॉन्ग गाते हैं, तेव्हा अजून उत्साह येतो. ओके, आता व्यक्त होणारा विचार विज्ञानाची आणि कष्टाची जोड देऊन आपल्याला जे जग सुंदर बनवायचं आहे, जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या तीन त्रिसूत्रीवर आधारित प्रगतीचा विचार कवीने इथे मांडलेला आहे. कवितेत ज्या ओळी आहेत त्याचा जर अर्थ, तर एक फुलाफळांनी या भूमीला नटवून टाकू आपण सर्व, तर आपल्या कष्टाने आणि घामाने या मातीत भरघोस पीक घेऊया आणि आपल्या भारत देशाला फुलाफळांनी समृद्ध आणि सुंदर असं बनवूया, असं यामध्ये सांगितलेलं आहे. आता प्रस्तुत कविता आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडली किंवा फार फार आवडली कारण ती मनामध्ये देशप्रेम आणि उत्साह जागवते. आपण सर्व एकत्र आलो तर अशक्य गोष्टी पण शक्य करू शकतो, हा आत्मविश्वास या कवितेमध्ये दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पोयमचं वन शॉट असं पाहिलेलं आहे. पहा. ओके, नंतर आता यामध्ये जर तुम्ही असं फॉर्मॅटने तुम्ही जर व्यवस्थित लर्न केलं बाय हार्ट, तर तुमचं छान असं अभ्यास होईल आणि 7.5 पर्यंत तर तुम्ही आरामात तुमचं म्हणजे रसग्रहणची कृती हे करू शकता. तर थँक्यू सो मच. जो भी चैनल पे नए हैं, चैनल को लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करना मत भूलिएगा. धन्यवाद.